4 दिवसाखाली पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम झाला. या पक्षप्रवेश सोहळ्याला अजितदादा पवार उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये आपल्या आमदार महोदयांनी अंतेश्वर धरणातून जे पाणी आहे ते मन्याडमध्ये टाकावं अशी मागणी केली आहे. हीच मागणी मंत्री बाबासाहेब देशमुख यांनीही केलेली आहे. तुम्हाला काय वाटते म्हणजे या मागणी संदर्भामध्ये? हे असं बोलणं म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी जो आपले आहेत त्याची अहमदपूरच्या लोकप्रतिनिधीशी हातमिळवणी आहे असं दिसून येते. त्यांनी म्हणतात अंतेश्वरच्या बंधाऱ्यातून लिंबोटीत पाणी टाकायचं आणि लिंबोटीतून आमच्या अहमदपूर तालुक्याला घेऊन जायचं 5 TMC, आणि आपले आमदार महोदय म्हणतात की लिंबोटीतलं पाणी मन्याड धरणामध्ये टाकायचं. म्हणजे त्याचा अर्थच इकडून खालं काय, असं खालं काय ना असं खालं काय एकच आहे. दोघांची बी भूमिका एकच आहे. इकडे जनतेला, शेतकऱ्याला मतदारसंघातल्या सांगायचं की मी एकही थेंब जाऊ देणार नाही, आणि तिकडे मंत्री महोदयामुळे, उपमुख्यमंत्री अजितदादामुळे लवकरात लवकर मंजुरी द्या असं बोलायचं. म्हणजे हे दुपट्टी भूमिका आहे. तुम्ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून किमान 3 महिने झाले आहे आणि लोहा कंधार मतदारसंघामध्ये काम करत आहात. असं असताना तुम्ही फक्त अंतेश्वर धरणाचाच विषय काय धरून बसतात? कारण बारूळचं पाणी गेलेलं आहे. बारूळच्या पाण्याविषयी आम्ही आंदोलन केले. आमच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन केले, खूप वेळा विरोध केला. या 10 वर्षाच्या काळामध्ये बारूळचंच पाणी नाही तर लिंबोटीचं पाणी उदगीरला गेलं, त्यानंतर बारूळचं जळकोटला गेलं, आणि आता अंतेश्वर बंधाऱ्यातलं पाणी हे अहमदपूरला जात आहे. असं वारंवार ह्या 2 लोकप्रतिनिधीच्याच कार्यकाळात झाले. तुम्ही आता कंधार आणि लोहा तालुका एवढा सोपा झाला आहे की कुणी यावं आणि टिकली मारून जावं. कंधार तालुक्यातल्या अनेक भागामध्ये पाणी नाही, शेतकऱ्यांना पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही. असं असतानाही इतर तालुक्यांना आणि इतर गावाला पाणी जात आहे. तुम्ही राजकीय पुढारी या संदर्भामध्ये एकत्र येऊन का लढा देत नाही? आम्ही आता या आपलं अंतेश्वरचं बंधाऱ्याचं आणि धोंड प्रकल्प असेल, लिंबोटी धरणाची एक आम्ही कृती समिती तयार करणार आहोत, संघर्ष समिती. त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रखर विरोध करणार आहोत. कारण शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा, की आपल्या भागातलं पाणी दुसऱ्या भागात जात आहे. तसं खरं पाहिलं तर हे अंतेश्वर बंधाऱ्यातलं पाणी लिंबोटी धरणात टाकून अहमदपूरला नेण्याचा खर्च 4000 कोटी आहे. आमची सगळ्यांची, सर्वांची विनंती आहे, की सरकारलाही विनंती आहे, लोकप्रतिनिधीलाही आमची विनंती आहे की हे पाणी जाऊ दे न देता हे खर्च जर धोंड प्रकल्पावर खर्च केला तर दोन्ही तालुक्याला फायदेशीर होणार आहे. आपल्याही मतदारसंघाला होणार आहे आणि अहमदपूरला होणार आहे. हे प्रश्न बाजूला ठेवून 2014च्या नंतर एकही रुपया धोंड प्रकल्पावर खर्च झाला नाही. उलट अंतेश्वरचं पाणी आपल्या मतदारसंघात न्यायाचं सोडून दुसऱ्या मतदारसंघात जात आहे. हे दुर्दैव आहे इथल्या जनतेचं. ही जनतेची फसवणूक आहे. तुमच्या कार्यालयाचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब हे कंधारला आले होते आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला, कंधार लोह्याचं पाणी इतर ठिकाणी जाते कसं, या संदर्भामध्ये आपण लक्ष घालणार आहात. तुम्ही सत्तेमध्ये आहात, या संदर्भामध्ये तुम्ही काय भूमिका घेतलेली आहे? तुमच्या नेत्यांनी काय भूमिका घेतली आहे? आम्ही उद्या 1 तारखेला मंगळवारी या ठिकाणी स्थानिक आमदार लोकप्रतिनिधीच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहोत कृती समितीच्या माध्यमातून. इथून पुढे आम्ही मतदारसंघातला एकही थेंब जाऊ देणार नाही, आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सरकारलाही विनंती करणार आहोत, आमचं सरकार असलं तरी विनंती करणार आहोत की ज्या त्या मतदारसंघामध्ये पाणी अडवून तिथल्या शेतकऱ्याला त्या धरणाचा फायदा हो. कसं पाणी ज्यावेळेस लढा चालू झाला तर लिंबोटीमधून एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही उदगीरला, परंतु ते पाणी जवळपास काम पूर्ण होत आलं आहे. पालमला पाणी गेलं आहे. आता तुम्ही जे लढा उभारणार, धरणे आंदोलन करणार आहात, रस्त्यावरची लढाई लढणार, यामुळे पाणी थांबलं असं तुम्हाला वाटतं? लढाई लढणं हे आपलं कर्तव्य आहे. इथल्या जनतेसाठी ही लढाई आहे. ही लढाई आपल्या मतदारसंघातल्या पाण्याच्या विषयीची लढाई आहे, ही आम्ही नक्की लढू. या दाजी भाऊजीच्याच कार्यकाळामध्ये पाणी का जाते याच्यातून मोठा अर्थकारण आहे. 4000 कोटीची योजना आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीच्याही तोंडाला पाणी सुटलंय. मिलीभगत आहे याच्यामध्ये. मोठा अर्थव्यवहार या ठिकाणी झाल्याची शक्यता आहे. म्हणून आमदार आपले गप्प आहेत, एकही शब्द बोलायला तयार नाही. ज्या पद्धतीनं अंतेश्वरचं पाणी हे अहमदपूरला जाणार आहे, या संदर्भामध्ये सामान्य शेतकरी जे आहे ते शेतकरी रस्त्यावर न येता आक्रमक होत नाही, परंतु तुम्ही राजकीय काही लोक त्याच्या संदर्भात लढत आहात. याची सामान्य जनता का उठत नाही? सामान्य जनता कधी उठल
हे तुम्हाला मंगळवारी दिसून येईल. धरणे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात लोक येतील. या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधात 1 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी असे अनेक आंदोलनं आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे पाण्यासाठी. आंदोलनाच्या संदर्भामध्ये तुमची काय आव्हान राहणार आहे शेतकऱ्यांना? आपल्या मतदारसंघातलं पाणी दुसऱ्या मतदारसंघात जाऊ नये, आपल्या भागातलं पाणी सिंचनाचं दुसऱ्या भागामध्ये जाऊ नये, ही भूमिका आमची राहणार आहे. या आंदोलनामध्ये सर्वसामान्य शेतकरी सहभागी होईल असं वाटतं का? होणारच. हे आंदोलन कुठे झालं? लोहा येथे करणार. हा प्रश्न लोहा मतदारसंघातला आहे आणि आपण हे लोहा येथेच करणार. ज्या पद्धतीने तुम्ही अंतेश्वर धरणातील पाण्याच्या संदर्भामध्ये जेवढं आक्रमक झाला तेवढं बारूळच्या धरणाच्या संदर्भामध्ये का आक्रमक होतं? आम्ही आक्रमक होतो, तिथं आंदोलनही केलेत मागील काळामध्ये. इथून पुढे बी आम्हाला करणार आहोत.